नमस्कार, मी डॉक्टर हर्षदा रवींद्र चौधरी. मी हा व्हिडिओ करोना किंवा कोविड-19 व त्यावर संरक्षणात्मक उपाय म्हणून घेतले जाणारे आर्सेनिक अल्बम याविषयी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की करोना किंवा कोविड-19 हा जगभर पसरलेला आजार आहे, हा जगभर थैमान घालतोय. त्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने याला पॅन्डेमिक म्हणून घोषित केलं आहे. करोनाच्या बचावापासून किंवा करोनाच्या संरक्षणात्मक उपाय म्हणून आपण खूप सारे उपाययोजना करतो आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेही करोनापासून बचावासाठी किंवा आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 घेण्याचा सल्ला दिला आहे. आता आपल्यासोबत खूप सारे प्रश्न आहेत की आर्सेनिक अल्बम म्हणजे काय, किंवा ते घेतल्यानंतर आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात, किंवा ते घ्यायचं कसं, असे खूप सगळ्यात आधी आर्सेनिक अल्बम 30 हे औषध कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन्स किंवा करोनावरती बनवलं गेलेलं औषध नाहीच नाही आहे. आर्सेनिक अल्बम हे वर्षांपासून यूज होतं, जे आपण ताप, सर्दी, खोकला, पचनाचे आजार किंवा फुफ्फुसांचे आजार, श्वास घ्यायला त्रास होणे वगैरे यात हे यूज केलं जाणारे औषध आहे, जे आपल्याला करोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी यूज करायचं आहे. प्रतिकार शक्ती रोगप्रतिकार शक्ती वाढवणं म्हणजे काय की आपल्या बॉडीला आधीच सतर्क करून ठेवणे की बाबा असा असा विषाणू येणार आहे आणि तुला त्याच्याशी लढायचं आहे किंवा त्याला प्रतिबंधात्मक असं इम्युनिटी तयार करायची आहे. याला आपण रोगप्रतिकार शक्ती म्हणतो. अल्बम करोनामध्ये कसं यूज होतं? होमिओपॅथीमध्ये एक बेसिक प्रिन्सिपल आहे, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, ज्याचा अर्थ असतो की काट्याने काटा काढणं किंवा पॉयझन क्युअर्स पॉयझन्स, तुम्ही काही म्हणू शकता. ठीक आहे. सो हे कसं काय? सो आता करोनाचे सिम्पटम्स काय किंवा लक्षणं काय आहेत? घसा खवखवतो, सर्दी होते, नाकातून पाणी गळतं, श्वास घ्यायला त्रास होतो, फुफ्फुसांचा आजार होतो, पचनाचे त्रास होतो, किंवा एक आपण बघत आलो आहे जेव्हापासून करोना भारतात आला आहे तेव्हापासून आपण बघतोय की एक मरणाची भीती आहे. घराचं काय होणार, नोकरी सुटली, याच्यानंतर काय होणार, चिंता लागली आहे, काळजी आहे, ज्याला आपण अँझायटी म्हणतो. मरणाची भीती प्रचंड आहे, म्हणून आपण ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर मायग्रेट करतोय का की आपल्याला ती भीती आहे की हे इन्फेक्शन नको व्हायला किंवा इन्फेक्शनची आपल्याला भीती वाटते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला क्लीनलीनेस वाढला आहे. आता क्लीनलीनेस वाढलाय म्हणजे काय? आपण आधीही हात धुवायचो, आधीही आपण सॅनिटाईज करायचो, पण इतक्या प्रमाणात नाही. आता आपण कुठल्याही वस्तूला हात लावला तरी आपण हात क्लीन करतो किंवा भाज्या आणल्या धुतो. सो क्लीनलीनेस प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ही चांगली गोष्ट, बट हा एक सिम्पटम आहे किंवा एक लक्षण आहे. सो हे जे सगळं आहे, सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा जे टेन्शन्स आहे, भीती आहे, मरणाची भीती आहे, इन्फेक्शनची भीती आहे, हे जे सगळे सिम्पटम्स आहे किंवा हे सगळे लक्षणं काय की करोनाचे जे सगळे सिम्पटम्स आहे ते सगळे आर्सेनिक अल्बमला मॅच करतात. त्यासाठी आर्सेनिक अल्बम दिलं जातं. कारण काट्याने काटा काढणे. ठीक आहे. अल्बम 30 हे काय करतं? एकतर आर्सेनिक अल्बम हे आपण 30 पोटेन्सीमध्ये देतो आहे, म्हणून त्याच्यात कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही. दुसरी गोष्ट, आर्सेनिक अल्बम घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये एक फेक प्रकारचा किंवा एक खोटा आजार तो तयार करतो, जेणेकरून आपल्या बॉडीला किंवा आपल्या रोगप्रतिकार शक्तीला वाटतं की आपल्यावरती कुठल्या विषाणूचा हल्ला झाला आहे. सो त्याचा प्रतिबंधात्मक किंवा त्याच्याशी लढण्यासाठी ती आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवत असते, जी आपली 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत असते. म्हणून आपण 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर परत ती घेण्यासाठी सांगत असतो. तसंच जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की करोनामुळे टेन्शन, चिंता, काळजी, खूप सारे आपल्याला मेंटली डिस्टर्बन्सेस आहेत. सो जेव्हा आपण मेंटली डिस्टर्ब असतो तेव्हासुद्धा आपली रोगप्रतिकार शक्ती ही थोडीफार प्रमाणात कमी होत असते. आर्सेनिक अल्बम 30 काय करतं की तुमच्या ज्या माइंडमध्ये जे चालू आहे, टेन्शन, चिंता, काळजी, क्लीनलीनेस, हे सगळ्यांना कंट्रोल करतो आणि त्या सगळ्यांना कंट्रोल करून सुद्धा तुमची इम्युनिटी वाढवतो. ही झाली दुसरी गोष्ट. सो आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्या घ्यायच्या कशा? सकाळी अगदी अर्ली मॉर्निंगला ह्या गोळ्या तुम्ही घ्यायच्या आहेत. 4 गोळ्या घ्यायच्या आहेत. तुमच्या फिजिशियन्सला विचारून की तुमच्या गोळ्यांच्या साईजवरती डिपेंड आहे की तुम्ही त्या गोळ्या किती घेत आहे.
सो सकाळी 4 गोळ्या घ्यायच्या आहेत 3 दिवसापर्यंत. लहान मुलांमध्ये 2-2 गोळ्या घ्यायच्या आहेत. ह्या गोळ्यांचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहेत, म्हणून ह्या गोळ्या तुम्ही गरोदर स्त्रियांना, वृद्धांना किंवा लहान मुलांना किंवा ज्यांना दुसरा काही आजार असेल त्यांनाही तुम्ही ह्या गोळ्या देऊ शकता. 3 दिवस 4-4 गोळ्या. 3 दिवसापर्यंत कच्चा कांदा, कच्चा लसूण किंवा कॉफी असले उग्र वास येणारे पदार्थ तुम्ही टाळायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की हे सगळं आपण फॉलो करतोय, सगळं काही करतोय, ह्याच्यासोबतच गरम पाणी पिणं किंवा गरम पेय पिणं हे सुद्धा करायचं, की जेणेकरून आपल्याला हेल्प होईल जेणेकरून आपल्याला मेडिसिन्सही घेतोय आणि आपण आपल्या घरच्या घरीसुद्धा जर काही आपण प्रिकॉशन्स घेतोय तर ते एक हेल्प होईल तुम्हाला कोरोनापासून बचाव करण्यासाठी. दुसरी गोष्ट होमिओपॅथिक थेरपी. आता हे औषध घेताना कुठल्याही प्रकारे आता आर्सेनिक अल्बम औषध घेताना हातावरती घेऊ नका. औषध घेताना 4 गोळ्या झाकणात घ्या. 4च गोळ्या झाकणात घ्यायच्या आणि आपल्या जिभेच्या खाली ठेवून चघळायच्या आहेत. 10 मिनटं अगोदर किंवा 10 मिनटं नंतर गोळ्या घ्यायच्या. 10 मिनटं अगोदर किंवा 10 मिनिट पाणी प्यायचं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं खाणं जेवण वगैरे करायचं नाही आहे. सकाळी मॉर्निंग. एक गोष्ट म्हणजे तुम्ही हे औषध तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडून किंवा होमिओपॅथिक मेडिकलवरून ज्यांना होमिओपॅथीबद्दल पूर्णपणे नॉलेज असेल तर सेकंड थिंग की तुमच्या फिजिशियनकडून जे तुमचे फॅमिली फिजिशियन्स असतील जे होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडून तुम्ही हे औषध घ्या. कारण होतं काय की हे औषध बाजारामध्ये किराणा शॉप्स, पेस्ट्री शॉप्स कुठेही विकलं जातं. सो होतं काय की बाजारामध्ये आधीच होमिओपॅथिक औषधाचा खास करून आर्सेनिक अल्बमचा खूप जास्त प्रमाणात तुटवडा आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला अशुद्ध प्रतीची औषधं किंवा फक्त ग्लोबिल्स आहेत, ग्लोबिल्समध्ये औषधच टाकलेलं नाही आहे, अशा प्रकारची औषधं तुम्हाला दिली जातात. म्हणजे तुमची फसवणूक केली जाते. याच्याने होतं काय की जरी होमिओपॅथिक मेडिसिनचे साईड इफेक्ट नसले पण जर तुम्ही अशुद्ध प्रतीचं औषध घेत असाल तर तुम्हाला साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस असतात. किंवा फक्त ग्लोबिल्स घेतलं आहे त्याच्यामध्ये औषधच नाही आहे तर तुम्हाला जे परिणाम तुम्ही अपेक्षित आहेत ते परिणाम होत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून कृपा करून तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरकडून किंवा होमिओपॅथिक शॉपमधून तुम्ही हे मेडिसिन्स घ्या आणि ते 3 दिवस किंवा जे तुम्हाला सांगितलं आहे की कशा प्रकारे घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे हे औषध घ्या. आणि दुसरी गोष्ट की आता आपण औषध घेतोय प्रिकॉशन्स म्हणून, याचा अर्थ आपल्याला काही होत नाही. हे तुम्हाला प्रिकॉशन्स म्हणून दिलं जातं आहे, त्याचप्रमाणे तुम्हीही तुमचे स्वतःचे प्रिकॉशन्स घ्या. लॉकडाऊन आहे किंवा सगळं बंद आहे तो उगाच काम नसताना बाहेर जाऊ नका. गरम पाणी प्या, घरात राहा आणि सुरक्षित राहा.